यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरात दिवसाढवळ्या धाडसी चोरी करण्यात आली। बस स्टँड जवळील हॉस्पिटल परिसरात उभ्या असलेल्या 2 दुचाकींच्या डिक्क्या उघडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 1,67,800 रुपयांची रोकड लंपास केली। या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप उत्तम राठोड यांनी त्यांची दुचाकी हॉस्पिटलजवळ उभी ठेवून डिक्कीत 1 लाख रुपये ठेवले होते। त्याच ठिकाणी विलासचंद्र जाधव यांनी मोहा इथं जाण्यासाठी त्यांची दुचाकी पार्क केली होती। त्यांच्या वाहनाच्या डिक्कीत 67,800 रुपये ठेवण्यात आले होते। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास 2 अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळी आले। त्यांनी काही क्षणातच दोन्ही दुचाक्यांच्या डिक्क्या उघडून त्यातील रोकड चोरून नेली। चोरीचा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी परिसरात शोधाशोध केली, मात्र चोरटे पसार झाले होते। या घटनेनंतर संदीप राठोड यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। पोलिसांनी अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम पोलीस करत असून दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे।